आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने सरकारी जमिनी ज्या आहेत त्या अदानींना दिल्या जातात त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेची चर्चा केली जात नाही। खरं तर कुर्ल्याच्या नागरिकांची मागणी आहे की कुर्ल्याची जी मदर डेअरी आहे त्या ठिकाणी जवळपास 1200 पेक्षा जास्त जे आहेत ती झाडं आहेत, 120 वर्षापेक्षा जास्त जुनी वयाची असलेली झाडं आहेत आणि त्यामुळे तिथलं पर्यावरण जे आहे ते सांभाळण्याचं काम ती झाडं करत असतात। त्यामुळे मदर डेअरीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते गार्डन निर्माण केलं पाहिजे। तिथल्या लोकांना, स्थानिकांना त्या ठिकाणी येण्या जाण्याचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे। पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती पूर्ण जमीन जी आहे ते 25% रेडिडेटरला म्हणजे मोफत जी आहे मोक्याच्या जागा या अदानीला देण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज पर्यावरणाचं आपण बघतोय। मुंबईमध्ये आज प्रदूषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबई आता दिल्लीसारखी व्हायला लागली आहे। अशा वेळेला पर्यावरण वाढवण्यासाठी झाडं लावण्याचं काम केलं गेलं पाहिजे। पण दुर्दैवाने आम्ही बघतोय की कुर्ला डेअरीमध्ये त्या ठिकाणी झाडं कापण्याचं काम सुरू आहे आणि कोणासाठी सुरू आहे? फक्त अदानींसाठी सुरू आहे। जेव्हा की धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली लोकांना इथं शिफ्ट करणार अशा गोष्टी बोलत असताना धारावीच्या तर लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला धारावीतच घर मिळालं पाहिजे। मग ह्या जमिनी कोणासाठी घेण्याचं काम चाललेलं आहे आणि या पूर्णपणे सरकारी जमिनी मुफ्तमध्ये द्यायच्या आणि त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास करायचा ही जी भूमिका राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। कुर्ल्याची मंडळी आहे ती बिचारी लोक चळवळीच्या माध्यमातून सातत्याने या प्रश्नाला मांडतायत। खरं तर इथले आमदार कुठे आहेत मला माहीत नाही, पण आमदारांनी सुद्धा त्यांना वचन दिलं होतं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ आणि ही जमीन जी आहे ती कुर्ल्याकरांची आहे, ती कुर्ल्याकरांना मिळाली पाहिजे। इथे पर्यावरणासाठी दृष्टिकोनातून इथे पार्क झालं पाहिजे आणि ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून गेल्या पाहिजे त्या देण्याचं काम आम्ही करू, पण ते झालं नाही। ही लढाई बघा यासाठी आहे की मुंबईच्या सगळ्या मोक्याच्या जमिनी या ज्या आहेत एका माणसाला देण्याचं काम चाललेलं आहे। त्या विषयावर न बोलता इतर विषयावर महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे। दुर्दैवाने मुंबईकरांच्या जागा, मुंबईकरांचे पैसे आणि मुंबईकरांची महानगरपालिकेमधले होणारे कामं हे सगळं पूर्णपणे मित्रांना आणि कॉन्ट्रॅक्टदारांना त्या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत। आज त्यांचं जमिनीचं त्या ठिकाणी मोजमाप करण्याचं काम आज सुरू होणार आहे आणि या ठिकाणी मला सांगायला पाहिजे 3 दिवसापासून ही मंडळी आम्ही या ठिकाणी येऊन भांडतोय, कारण त्या रस्त्यासाठी जाण्यासाठी पूर्णपणे झाडाची कत्तल चालू आहे। म्हणजे आरे नंतर मला वाटतं एक चांगली जागा जिथे माणसं म्हणू शकतात की पर्यावरणासाठी असलेली एक सुदृढ अशी जागा आहे, त्या जागेवर सुद्धा यांची नजर पडलेली आहे आणि सगळ्या मोक्याच्या जागा बघायच्या। आता काय राहिलंय मुंबईमध्ये सांगा? कोणी चर्चाच करत नाही। सॉल्ट प्लॅन्ट लँड गेल्या, डम्पिंग ग्राउंड गेले, गार्डन चालल्या, डेऱ्या चालल्यात, कोणाला चालल्यात? एका व्यक्तीला चालल्यात आणि कशासाठी चालल्यात? म्हणजे गरिबांची आणि सर्वसामान्य माणसांची घरं खाली करायची आणि एका श्रीमंत आणि धनिक माणसाला जमिनी खाली करायच्या आणि एका श्रीमंत माणसाला द्यायची, ही जर भूमिका राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची असेल तर त्याचा आम्ही सातत्याने निषेध करू। ही जमीन मुंबईकरांची आहे, ही जमीन कुर्ल्याकरांची आहे आणि ती कुर्ल्याकरांना मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। प्राथमिक चर्चा कोणाशी झाली आहे का या सर्व संदर्भात? सातत्याने आम्ही यावर बोलतोय। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहोत। त्यांनी आमदारांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आज दुर्दैवाने काय येत नाहीत मला माहीत नाहीत। एकनाथ शिंदेजींची भूमिका काय मला माहीत नाही, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या दुग्ध विकास मंत्र्यांनी काढलेला GR ते थांबवू शकत नाही, अशी तर परिस्थिती होऊ शकत नाही। पण तुम्ही राजकारत्यांचा आवाज बंद करू शकता, सर्वसामान्याचा आवाज नाही बंद करू शकत, मुंबईकरांचा आवाज नाही बंद करू शकत, कुर्ल्याकरांचा आवाज बंद नाही करू शकत। लोक चळवळ आहे ही, लोक उतरले त्याच मैदानामध्ये की आमचं गार्डन वाचवा, आमचं पर्यावरण वाचवा आणि आमची मोक्याची जागा वाचवा। ते काय म्हणत नाही तिथे काय आम्हाला बिल्डिंग बांधून द्या, ते म्हणतात की तिथे गार्डन डेव्हलप करा, तिथे पर्यावरणासाठी असलेली झाडांचं, कारण तुम्ही तिथं बघा आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, म्हणजे सगळी जुनी जुनी झाडं आहेत की वयाची झाडं तुम्ही तोडणार, कोणासाठी तोडणार? एक झाड तोडायचं म्हटलं तर इतके गुन्हे लागतात, पण अडाणींना कुठलाही गुन्हा होत नाही। अडाणींना सगळ्या जमिनी मुफ्त आणि या मुंबईकराचे जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या सगळ्या सार्वजनिक प्रॉपर्टीवर जी आहे त्यांची नजर आलेली आहे आणि त्या प्रॉपर्टी कशा दिल्या जाते, कशा राज्य सरकार पोलिसांचं बघा। 2 दिवसापूर्वी आम्ही आलो या ठिकाणी त्या पोलिसांचं बघा, म्हणजे सगळ्या सरकारी यंत्रणेचा दबाव त्या ठिकाणी चालू आहे। कधी जाऊन धारावीला पण बघा, काल परवा आम्ही तिथे पण आंदोलन केलेलं आहे। जे सर्वेला लोक येतात त्यांच्याबरोबर 15-15 पोलीस असतात। माझा प्रश्न असा आहे की धमकवण्याचं काम कशासाठी चाललेलं आहे, लोकांना घाबरवण्याचं काम कशासाठी चाललेलं आहे? तुम्हाला वाटत असेल की लोक घाबरतील तर लोक कोणाला घाबरत नाहीत। जर लोक सरकार बनू शकतात तर सरकार खाली खेचू शकतात। नाही मी तेच सांगते ना, परवा पण त्यांना तसंच झालं। जसं ते लोक गेले तिथे ते लगेच त्यांच्या भोवती सगळा पोलिसांचा आला आणि पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। कशासाठी चालले? स्थानिक लोकांशी चर्चा केली पाहिजे, स्थानिक लोकांचं काय म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे राज्य सरकारने आणि त्यांचं म्हणणं काय चुकीचं आहे का? सरकार पोलिसांचा वापर करून बिलकुल आहे। कोणासाठी वापर चाललाय पोलिसांचा? जेव्हा इतके लोक फरार होतात
म्हणजे जेवढे फरार होते, वाल्मिकी कराड फरार होते, गाडीमाला फरार होता, मधल्या काळामध्ये इतके लोक फरार होते, बदनापूरचे लोक फरार होते, त्यांना पकडायला पोलीस यंत्रणेचा वापर करा ना. आज लोकांच्या घरात गुन्हेगार घुसायला लागले, तिथं पोलिसांचा वापर करा. इथे काय पोलिसांचा वापर करतात? इथे तर लोक चळवळीची माणसं आहेत, स्थानिक आहे तिथले, कुर्ल्यामधले स्थानिक खासदार आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांच्यासाठी वापर बळाचा करू नका. ज्यांच्यावरती केस आहेत, जे फरार होत आहेत त्यांच्यावरती करा. पण दुर्दैवाने अडाणीसाठी या देशामध्ये काही होऊ शकतं. ह्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की आज मड मालवणीमध्ये सुद्धा लोक संघर्ष करतायत, लढाई लढतायत. आज कुर्ल्यामध्ये लोक लढाई लढतायत, सगळ्या ठिकाणी लोक लढाई लढतात. कशासाठी लढाई लढतात? की तुम्ही का जमिनी देताय आणि आमच्या जमिनी तुम्ही दुसऱ्याला देताय. जेव्हा की स्थानिक जे लोक धारावीचे ते म्हणतात आम्हाला धारावीतच पुनर्वसन पाहिजे. मग कशासाठी चाललंय हे? अडाणीसाठी. हे खूप चूक चाललेलं आहे, बरोबर नाही आहे. मी तेच सांगते ना, त्यांनी इथल्या लोकांना बोलून सांगितलं होतं इलेक्शनच्या पूर्वी की मी हा GR रद्द करणार. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटून या ठिकाणी GR रद्द करण्याचं काम केलेलं आहे. पण दुर्दैवाने समोरच येत नाहीत. आम्ही या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलू. पण तुम्हाला पण माहिती आहे, नाही आम्ही आमची मागणी करणार. लोक बिलकुल GR तर रद्द झालेलाच नाहीये, म्हणून तर आज कारवाई चालू आहे ना. पण मुख्यमंत्र्यांना भेटून आमचं निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री असताना. आता देवेंद्र फडणवीसांना पण देऊ. पण आम्हाला माहिती आहे कोणाची दोस्ती आहे आणि कोणाच्या सांगण्यावर एवढं सगळं चाललेलं आहे. हे काय तुम्ही पण खूप वर्ष राजकारणात काम करता, आम्ही पण खूप वर्ष राजकारणात काम करतो. तुम्हालाही माहिती आहे मोदींची असलेली मैत्रत्व हे या सगळ्याचं कारणीभूत आहे. आणि या सगळ्या मोक्याच्या सरकारी जागा मुफ्तमध्ये देण्यासाठी आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या यंत्रणेचा दबावतंत्र वापर आमच्यावर करण्याचं काम चालू आहे. पण त्यांना माहीत नाही ही लढाई फक्त धारावी, कुर्ला, मड मालवणी किंवा मुलुंड या ठिकाणी नाही आहे किंवा देवनार या ठिकाणी नाही आहे. ही पूर्ण मुंबईभराची लढाई झालेली आहे. नीतीश राणे जी का बयान आया है, उन्होंने कहा है कि सैफ अली खान को सच्ची में चाकू लगा है कि वो एक्टिंग कर रहे हैं, ऐसा उन्होंने स्टेटमेंट दिया है नीतीश राणे ने. नीतीश राणे जी को पहले आत्मचिंतन करना चाहिए. उन्हीं के नेताओं ने, उन्हीं के पार्टी के लोग, उन्हीं के डॉक्टर ने, उनकी सरकार है ना. ये सवाल दूसरों को पूछने से अच्छा अपने मुख्यमंत्री को पूछे जो होम मिनिस्टर है. लोक चळवळीचा विजय असो, लोक चळवळीचा विजय असो, लोक चळवळीचा विजय असो. त्यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक आणली गेलेली आहे. पण ती राज्यात केली असती तर फार बरं झालं असतं, कारण राज्याचेच गेलेले लोक तिकडे करतायत MOU. कोणत्याही फॉरेनचा MOU झालेला नाही आहे. जो पण डाऊसमध्ये MOU झालेले आहेत सगळे आपल्या इकडच्या असलेल्याच ज्या आहेत त्या कंपन्यांशी झालेले आहेत. आणि काही कंपन्यांना सांगण्यात आलं की आता सध्या MOU करू नका, डाऊसला जाणार तिकडे MOU करू. ही बरोबर नाही आहे. त्यांनी महाराष्ट्रात त्यापेक्षा महाराष्ट्रात येऊन केलं असतं तर बरं झालं असतं. तेवढा डाऊसचा खर्च पण वाचला असता. देवेंद्र फडणवीस जी डावोस गए. नहीं, मुझे ये कहना है कि कुर्ला को विषय को डाइवर्ट मत करो. कुर्ला का विषय आज बहुत इम्पोर्टेंट है. आज वहाँ पे जमीन का मोजने के लिए लोग आ रहे हैं और लोग यहाँ पे खड़े कह रहे हैं कि ये जमीन हमारी है. कुर्ला करो की मुंबईकर की शासकीय जमीन है, डेयरी शासकीय है. ये किसके कहने पे मुफ्त में एक आदमी को दी है. तुमचं आंदोलन जे आहे आता, समजा तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर आंदोलनाची नेमकी तर पुढील भूमिका आम्ही सातत्याने आम्ही तिथं पुन्हा उपोषण करणार बसणार. आम्ही तिथं सातत्याने आंदोलन करणार. लोकांचा आवाज ऐकावाच लागेल. तीव्र होणार आहे. असं थोडी चालणार. हो 100%. तीव्र होणार. मुंबई स्थानिक आहेत लोक, तुम्ही स्थानिक लोकांचं म्हणणं ऐकून घ्या ना. जोपर्यंत तिथे बॉटनिकल गार्डन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. मुख्यमंत्री ज्यावेळी कुर्ला फेस्टिवल मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की त्या जागेवरती सार्वजनिक उद्यान होणार, बॉटनिकल गार्डन होणार. आज त्या पूर्ण जागेमध्ये हजारो झाडं आहेत, ती झाडं तोडून शकत नाहीत सरकार. आणि ती झाडं म्हणजे कुर्ल्याचा श्वास आहे. आणि आम्ही लोक चळवळ 1 वर्ष झालं सातत्यानं प्रयत्न करतोय सगळ्यांच्या भेटीबद्दल. आज मॅडम इथे का आलेल्या आहेत वर्षाताई. आज त्यांनी पूर्ण मदर डेअरी फिरून बघितलेलं आहे. त्यांना तिथली झाडं सगळी माहिती आहेत. आज सगळ्यांनी तिथं माझं सगळं पत्रकारांना पण सांगणे की त्यांनी जाऊन जरा मदर डेअरीच्या आतमध्ये भेट द्यावी, म्हणजे तुम्हाला कळेल की काय आतमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.